अजित पवारांचं एक वैशिष्ट्य होतं, हे आज नाही गेले 30-35 वर्षाच्या राजकारणात वैशिष्ट्य होतं। अनेक जण प्रतिमा निर्माण करण्यासाठी स्पष्ट वक्तेपणा म्हणतात, अजित पवारांचं तसं नव्हतं। 95 सालचे अजित पवार असतील किंवा 2026 सालचे अजित पवार असतील, त्यांच्या वागण्यामध्ये एकसारखेपणा होता आणि तो सगळ्यात महत्त्वाचा असा होता की जे काम होणार आहे ते अजित पवार हो म्हणून सांगायचे आणि जे होणार नाही आहे ते स्पष्ट नाही म्हणून सांगायचे। फक्त तोंड देखलेपणानं एखादं काम होणार आहे असं सांगणं अजित पवारांच्या स्वभावात कधी बसत नव्हतं। आता हे करताना अजित पवारांना प्रशासनातल्या खूप छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असायची। ज्या नेत्यानं 92 साली राज्यमंत्री पदावरनं सुरुवात केली त्या नेत्याला 2026 पर्यंत हा सगळा अनुभव आलेला असतो आणि तो अनुभवावरनं ते सांगू शकायचे की कुठलं काम होणार आहे कुठलं नाही, कुठल्या टेबलवर कुठली फाईल काय किती वेळात हल्ली पाहिजे याचं अचूक भान अजित पवारांना असायचं। आणि ही प्रशासनावरची पकड खूप कमी नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात मिळवता आली। ही पकड अजित पवारांना होती, मग ते काम कुठल्याही स्वरूपाचं असो, जे काम कायद्याच्या चौकटीत बसत नाही ते स्पष्टपणानं नाही म्हणून सांगायचे अजित पवार। त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांचा धाक असायचा। अजित पवारांकडून एखादी फाईल आली तर ती फाईल ही कायदेशीर कसोटीत बसणारी आहे ही जाणीव पूर्णपणानं अधिकाऱ्यांना असायची आणि जर काम केलं नाही तर अजित पवार तुमच्या पाठीमागं लागू शकतात आणि जर काम करायचं असेल तर अजित पवार पाठीशी उभं राहू शकतात, ही जाणीव प्रशासकीय अधिकाऱ्यांना होती। त्यामुळे मला वाटते की इतक्या मोठ्या ताकदीनं प्रशासनावर पकड असलेला दुसरा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात या क्षणी तरी नाही।